नालंदा ग्रंथालयाबद्दल आणि इथं असलेल्या सोयीबद्दल ते थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील. तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम वंदन करतो. विचारमंचावरील सर्व उपस्थित मान्यवर यांना नमस्कार करतो आणि आपण सर्व माझे बंधू भगिनी. माझं मूळ गाव बसरगी, जे की जत तालुका एकदम सगळ्यांना माहीत असेल दुष्काळी तालुका आहे सांगली जिल्ह्यातला. ते माझं मूळ गाव आहे. माझं शिक्षण गावाकडे झालं 7वीपर्यंत. 8वी 9वी 10वी जतला आलं आणि त्याच्यानंतर 11वी 12वी सायन्स, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी BSNLमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून, ज्युनियर इंजिनियर म्हणून इथं नोकरी घेतली. ती पण स्पर्धा परीक्षा होती, ऑल इंडिया एक्झाम होती जी BSNL एक्झाम कंडक्ट करत होते. त्याच्यामध्ये सर्वप्रथम ज्युनियर इंजिनियर म्हणून मी काम करत होतो आणि काम करत असताना आपण जे म्हणतो की गिव्हिंग बॅक टू सोसायटी, म्हणजे लोकांच्यासाठी काम करणं हे एक आपल्या म्हणजे डोक्यात असतं. तर मी तिकडं ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करत असताना मला काही मर्यादा येत होत्या. म्हणजे टेक्निकल विभागात काम करत असताना प्रशासकीय सेवा, लोकांची सेवा करावी म्हणजे आपल्या प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून, त्या दृष्टिकोनातून मी अभ्यास चालू केला. आणि माझी पोस्टिंग इथंच पिंपरी चिंचवडला होती. आणखीन मला आपल्या नालंदा लायब्ररीबद्दल माहिती मिळाली आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा 2018ला इथे लायब्ररीला अभ्यासासाठी आलो, मी पहिल्यांदा चौकशी केली. तर इंगवले सर या लायब्ररीचे सचिव असतील आणि आपले आदरणीय कसबे सर असतील, त्यांच्या माध्यमातून जे काही लायब्ररी वास्तू आहे, सुरुवातीला आम्ही 2018ला अभ्यास करताना एकदम एखादी छोटीशी एक खोली होती, त्याच्यामध्ये काही मुलांनी अभ्यास सुरू केला. पण मुलांची अभ्यासाची तळमळ, अधिकारी होण्याची तळमळ हे पाहून इथले जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, कसबे सर आणि इंगवले सर यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ज्या काही म्हणजे सेवा सुविधा लागतील, म्हणजे आपण बघतो की पुण्यामध्ये माझे सहकारी मित्र असतील किंवा आपण अभ्यास करतो लायब्ररीमध्ये अभ्यास करत असताना पुण्यामध्ये परिस्थिती कशी असते, एखाद्या छोट्याशा खोलीमध्ये आपल्या एका छोट्या कंपार्टमेंटमध्ये अभ्यास करत असताना खूप त्रास सहन करावा लागतो. पण आपल्याला नालंदा लायब्ररीच्या माध्यमातून कसबे सरांनी आपली एवढी भव्य वास्तू निर्माण केलेली आहे. ते फक्त आपल्या म्हणजे समाजाच्या सेवेसाठी मुले पुढे होऊन अधिकारी होतील आणि त्याच्यानंतर मग आपल्या पूर्ण सोसायटीची सेवा करतील, या दृष्टिकोनातून अधिकारी निर्माण करण्याचं जे खूप पुण्याचं काम आहे ते या नालंदा लायब्ररीच्या माध्यमातून चालतं. मला सांगायला आवडेल की 2020 आणि 2021ची ज्यावेळेस मुख्य परीक्षा होती त्यावेळी आम्ही काही विद्यार्थी नोकरी करत असल्यामुळे आम्हाला दुपारी दिवसभर अभ्यास करण्यासाठी मर्यादा येत होत्या. त्याच्यामुळं आम्ही सरांना रिक्वेस्ट करून म्हटलं की सर आम्हाला वेळ वाढवून द्या लायब्ररीची. तर सरांनी आम्हाला आमच्याकडे याची म्हणजे लायब्ररीची एक मॉनिटर करून त्यांच्याकडे चावी देऊन दिली होती. आम्ही रात्री 2:30-3 वाजेपर्यंत पण अभ्यास केला सर लायब्ररीमध्ये. पुण्यातली अशी कुठलीच लायब्ररी नाही की तुम्हाला रात्री 11 वाजले की सगळं बंद होतं. आणि आमच्यासारखे जे म्हणजे आमच्यासारखे आम्ही नोकरी करत होतो, पण असे पण मुलं आहेत की दुपार दिवसभर इकडं तिकडं काम करतात, कोणत्याही पद्धतीचं काम करतात आणि त्याच्यातून त्यांना अधिकारी व्हायचं असतं पुढं जाऊन आणि रात्री अभ्यास करायला लागतो. रात्री आपल्याला फक्त लायब्ररी 9-10 वाजेपर्यंत चालू ठेवल्यानंतर एवढा वेळ पुरेसा नाही. आता आपली कॉम्पिटिशन आपण जी बघतो, तर आम्ही परीक्षेच्या कालावधीमध्ये महिना 1.5 महिना रात्री 2 काय 3 काय आमच्यासाठी 24 तास लायब्ररी खुली होती सर. एवढे म्हणजे पूर्ण म्हणजे तुम्ही कुठं महाराष्ट्रात पुण्यामध्ये कुठल्याही लायब्ररीमध्ये जावा आणि लायब्ररी सगळ्या पुण्यातल्या किंवा आपण बाकी इतर ठिकाणच्या बघतो की त्या सगळ्या कमर्शियल आहेत, म्हणजे व्यवसाय करायच्या दृष्टिकोनातून. इथं फक्त आणि फक्त सेवाभाव, म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी कधी म्हणजे कुठली फीज आहे आणखीन हे आहे अशा संदर्भात कुठली म्हणजे आपल्याला फी आकारली जात नाही. आणखीन जे असं जे महत्त्वाचं काम आहे, कारण आपण जे म्हणतो ना की म्हणजे एखाद्याला म्हणजे समजा की भूक लागलेली आहे तर त्याला भाकरी दिली की त्याची त्या वेळेची पुढची म्हणजे भूक मिटते. पण जर त्याला भाकरी कशी कमवायची किंवा भाकरी कशी करायची हे जर शिकवलं, त्याला ते ज्ञान दिलं, तर तो स्वतःचं म्हणजे पोट भरून तो इतरांचंही पोट भरू शकतो. त्याचप्रमाणे आपण फक्त एखाद्याला मदत करण्यापेक्षा म्हणजे काही काळापुरती, पण त्यांना जर तुम्ही अधिकारी बनवला तर ते स्वतःचं पण त्यांचं कुटुंब चांगलं होतं. आणखी त्याचबरोबर त्यांचं जे पूर्ण म्हणजे सोसायटी आहे आपली समाजमध्ये त्याच्यासाठी सुद्धा चांगलं काम करता येतं. याच दृष्टिकोनातून सरांनी खूप चांगल्या पद्धतीने ही इमारत वास्तू उभा करून एक अधिकारी घडवण्याचं खऱ्या अर्थाने काम जे आहे ते या लायब्ररीच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. आणि खरोखरच आपल्या या पर्टिक्युलर म्हणजे
त्यांच्या प्रोजेक्टचा खूप छान फायदा या विद्यार्थ्यांना होत आहे. माझ्याबरोबर माझ्या पत्नी देखील याच लायब्ररीमध्ये अभ्यास करून वर्ग 1 मध्ये त्यांची निवड झालेली आहे दोघांचीही. यासाठी मी जितके धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहे या पूर्ण संस्थेचे आणखी लायब्ररीचे. तर एकंदरीत अभ्यास करत असताना म्हणजे कोणतीही अडचण असेल तर सरांना ज्यावेळेस पण आम्ही एक अडचण सांगितली की लगेच दुसऱ्या मिनिटात सोल्युशन असेल आमच्याकडे. तर सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होत आहे. असं अविरत काम म्हणजे त्यांचं सुरू आहे आणि भविष्यामध्ये असंच चालू राहावं अशी मनोमन इच्छा आहे. मला ज्यावेळेस पण म्हणजे आपण बोलवा मला या पर्टिक्युलर म्हणजे इथं वातावरणाचं प्रसन्न आहे, फक्त तुम्हाला म्हणजे फिजिकली सुविधा नाही मिळत, त्याच्याबरोबर आपल्याला मेंटली जे आपल्याला मन जे प्रसन्न लागतं अभ्यास करण्यासाठी ती म्हणजे पर्टिक्युलर जे एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंट सुद्धा इथं आहे. म्हणजे एक शक्ती आहे इथं अभ्यास करत बसल्यानंतर म्हणजे आपल्या समोरच असं शांतीचं किंवा शक्तीचं जे प्रतीक आहे हे प्रतीक आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये भर घालतं असं मला वाटतं. कारण सगळेजण पूर्ण महाराष्ट्रात देशात अभ्यास करत असतात हे सगळ्यांनाच मिळत नाहीये. पण आपल्या पाठीमागे विचार काय असतो, आपण कोणत्या ध्येयासाठी म्हणजे अभ्यास करतो किंवा कोणत्या ध्येयासाठी आपण परिश्रम घेत असतो ते ध्येय पण तेवढंच पॉझिटिव्ह असणं महत्वाचं असतं. ती पॉझिटिव्हिटी या वातावरणात आहे ही सगळ्यात मोठी जगाची बाजू आहे अभ्यास करताना असं मला वाटलं. कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 5-6 लाख मुलं जे म्हणजे MPSC साठी प्रयत्न करत असतात. आता तर संख्या वाढलेली आहे, 10-12 लाख दरवर्षी मुलं एकंदरीत अभ्यास करतात. त्याच्यातून फक्त 1-10% सिलेक्शन होतं. तर सिलेक्शन होण्या पाठीमागे आपल्या लायब्ररीचा जर आकडा बघितला आपण प्रत्येक वेळी म्हणजे मोठ्या पोस्टवरती MPSCच्या माध्यमातून असेल किंवा सरळ सेवेच्या माध्यमातून असेल आपल्याकडे अधिकारी होत आहेत. क्लास 1 क्लास 2 पदावरती गॅजेटेड पदावरती निवड होत आहे. तर त्याच्या पाठीमागं अभ्यास त्याचबरोबर इथली जी पॉझिटिव्हिटी आहे तर ती खूप जास्त महत्वाची आहे असं मला वाटतं की त्याचा नक्कीच फायदा इथं होतोय. मी परत एकदा म्हणजे आता ऍक्च्युली आपल्या लोकांचे किंवा आपल्या याचे जे उपकार मानायचे नसतात ते कायम म्हणजे त्याच्या ऋणात राहून आपण सोसायटीसाठी जे काही जास्तीत जास्त आपल्याला करता येतं, जसं आमचं काम चालू आहे त्यांच्या म्हणजे कार्याला आपण हातभार लावण्याचं प्रत्येक अधिकाऱ्यांनी निवड झाल्यानंतर म्हणजे ते डोक्यात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. तर परत एकदा सर म्हणजे खूप खूप सर आभार, धन्यवाद. म्हणजे हे ऍक्च्युली शब्दात शक्यच नाही आहे. आम्ही जे गेल्या 4 वर्षामध्ये इथं पाहिले आहे ते अनुभव आहे ते म्हणजे या एका जन्मी अनेक जन्मोजन्मी विसरण्यासारखं आहे. परत एकदा सर्वांना बाबासाहेबांच्या जन्मदिनी शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू.